ओके ठीक आहे. बाळांनो लास्ट लेक्चर आपण एक्सरसाइज सुरू केलेली आहे. एक्झाम्पल नंबर 4 होमवर्कला दिलं होतं, केलंय सॉल्व की ज्यांनी केलं नाही एकदा बरोबर. एक्झाम्पल घरी सॉल्व नाही केलं प्रामाणिकपणे पटकन उभं राहायचं. फक्त एक्झाम्पल लिहूस पर्यंत मला काही घेणं देणं नाही. तुम्ही उभं राहायचं एकदा, म्हणजे मला अनसिरियस मुलं कळून जातील. परत मी 2 वर्षांच्या लक्ष देणार नाही. एक एक्झाम्पल दिलं होतं फक्त, हे पण मी म्हटलं होतं मी सॉल्व्ह करून देणार आहे. ट्राय सुद्धा नाही केलं. बस खाली. ओके ठीक आहे बाळांनो, हे एक्झाम्पल काल होमवर्क दिलं होतं. याचं कन्व्हर्जन करायचं आहे प्लस आयबी या फॉर्म मध्ये, आणि त्यानंतर रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट लिहायचं आहे. आता जे नवीन आल्यासाठी सांगतो, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग इथे काय करावं लागेल, सोल्युशन. सर्वात पहिले लेट झेड इज इक्वल टू, कॉम्प्लेक्स नंबर आपण झेड डिनोट करतो, झेड इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन 3 मायनस आय इंटू 1 प्लस 2i. आता क्लिअर कट सर्वात पहिले डिनॉमिनेटरचं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो रे. सर्वात पहिले हा 1 घ्या, याने या दोघांना मल्टिप्लाय करा. बरोबर, म्हणजे आता 1 ने जर मल्टिप्लाय केलं तिथं काय होईल पहा, झेड इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन 1 इंटू 3 मायनस आय इंटू 1 मायनस आय. 1 ने मल्टिप्लाय केलं. सिमिलरली हा जो 2i आहे याने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करायचं. मग 2i इंटू 3 6i प्लस 2i मायनस आय मायनस 2i स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन मध्ये अडचण बोला बरं. स्ट्रेट फॉरवर्ड 2 ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन करतो ना, त्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता राहिला प्रश्न बाळांनो यांची साइन प्रमाणे ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते होईल. म्हणजे इथं काय येणार, झेड इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन हा 3 ऍज इट इज राहिला मायनस आय प्लस 6i प्लस 5i. नंतर हा मायनस 2 आय स्क्वेअर. आता आय ची व्हॅल्यू काय असते, अंडर रूट -1. मग आय स्क्वेअर म्हणजे काय, -1. मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकली -1. सिन्स इथे रिझनिंग असणार काय, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. बरोबर आहे. ओके आता बाळांनो हे करा सिम्प्लिफाय. देअरफॉर झेड इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन 3 प्लस 5i मायनस मायनस प्लस 2. बरोबर आहे का. ओके शेवटी आता याच्यामध्ये आहे नाहीये म्हणजे असं टर्म्स ते. मग 3 प्लस 2 किती होऊन जाणार, 5. झेड इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन 5 प्लस 5i. ओके फक्त डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं. आता मला याचं कन्व्हर्जन करायचं म्हणजे डिव्हिजन पण करायची. बरोबर ना. मग 2 कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन आपण कशी करतो, कॉन्जुगेट. कोणाचा, न्यूमरेटरचा का डिनॉमिनेटरचा, डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट. मग बाळांनो हा आहे डिनॉमिनेटर, याचं काय घ्यायचं आपला, कॉन्जुगेट. मग याचा कॉन्जुगेट काय येईल, 5 मायनस 5i. याने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 5 मायनस 5i. वी गेट करा मल्टिप्लिकेशन. मग त्यात पहिले झेड इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन
5 + 5i. ओके, इथे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना कशाने मल्टिप्लाय करायचं? 5 - 5i. बरोबर आहे. एखाद्याने जर इथं 5 कॉमन काढला असता आणि मग 1 + i झाला असते इथे, त्याच्या कॉन्जुगेटने जरी मल्टिप्लाय केलं असतं तरी चाललं असतं. पण ठीक आहे, समजा एखाद्याला कॉमन काढायचं नाही लक्षात राहिलं, मग काय करणार? स्ट्रेट फॉरवर्ड, अजिबात गणमन नाही करायची. याचा अर्थ वाटते आता 2 मल्टिप्लिकेशन करायचंय. न्यूमरेटर ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? कोणत्या तरी एका ब्रॅकेटच्या दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग समजा या मी 5 आहे, 5 - 5i याला मल्टिप्लाय करतो. हा 5 याने सगळ्यात पहिले या दोघांना मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे. मग 5 × 2, therefore z is equal to 10. 5 × 2 नंतर 5 × i प्लस 5i. बरोबर आहे. नंतर आता हा जो -5 आहे, या -5 नंतर 2 ला मल्टिप्लाय करायचं आणि i ला मल्टिप्लाय करायचं. -5i × 2 -10i. नंतर -5i × i -5i². बरोबर आहे का? न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन सेम डिनॉमिनेटरला करायचंय. आता डिनॉमिनेटरला बघा 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, हा 5 आहे, याने 5 ला आणि 5i ला दोघांना मल्टिप्लाय करायचं. 5 × 5 25, 5 × 5i प्लस 25i. नंतर पुढे आता हा -5i, याने या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं. -5 × 5 -25i. नंतर 5i × 5i -25i². अडचण बोला. ओके, आता इथे क्लिअर कट आहे. डिनॉमिनेटरला +25i -25i काय होतोय? कॅन्सल. न्यूमरेटरला therefore z 10. हा, आता या दोघांमध्ये i आहे. ज्यांच्यामध्ये i असतो त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन आपण वेगळी करतो. बरोबर आहे. 5i - 10i -5i -5 × या i² ची व्हॅल्यू -1 अपॉन 25 ॲज इट इज आहे. -25 × i² -1. सिन्स याला रिझनिंग असणार इथे काय? i² इज इक्वल टू -1. बरोबर आहे. ओके, मग करा सिम्प्लिफिकेशन. आता therefore z इज इक्वल टू 10 - 5i प्लस 5. बरोबर आहे का? मायनस मायनस हा प्लस होऊन जाईल इथे आणि हा सुद्धा काय होईल? प्लस 25 प्लस 25. आता न्यूमरेटरला या 10 मध्ये i नाहीये, 5 मध्ये i नाहीये, म्हणजे सिमिलर टर्म्स आहे. त्याची साइन प्रमाणे ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते होऊन जाईल. म्हणजे z 10 + 5 15 - 5i अपॉन 50. बरोबर आहे. आता हा जो डिनॉमिनेटर आहे हा इकडे याला पण डिवाइड आहे आणि इकडे याला पण डिवाइड आहे. मग जर डिनॉमिनेटर सेपरेट केला तर z इज इक्वल टू काय? 15/50 - 5/50i. ओके, इथे 5 ने डिव्हिजन होईल. 5 × 3 5 1 5 0/0. 5 1 5 5 1 5 0/0. म्हणजेच बाळांनो z किती आला? 3/10 - 1/10i. हा आला कॉम्प्लेक्स द जनरल फॉर्म. बरोबर आहे. पण याला कम्पेअर करायचं तुम्हाला. कम्पेअर विथ कोणाबरोबर कम्पेअर करायचा? z इज इक्वल टू a + ib. याच्यावरनं a ची व्हॅल्यू जिच्यामध्ये i नाहीये ते,
मग आय नसलेला पार्ट कोणता आहे? 3/10 आणि आय असलेला पार्ट म्हणजे बी -1/10. ओके, होमवर्कला सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर हे चाललंय. आलंय प्रत्येकाचं हे आन्सर? ओके, चला. ओके, ऑनलाईन करणारे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, झालं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5. आता हे लगेच माझ्याबरोबर सॉल्व्ह करायचं आहे. कोणी केलं एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह? नाही, ट्राय केला होता. 1 + i अपॉन 1 - i ब्रॅकेट स्क्वेअर. वन प्लस i अपॉन 1 - i ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, करा बरं सॉल्व. सोल्युशन. लेट z is equals to 1 + i अपॉन 1 - i ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो हा जो काही स्क्वेअर आहे हा न्यूमरेटरचा पण आहे आणि बरोबर ना, पप्पाची प्रॉपर्टी. 2 भाऊ वाटून घ्यायची, अजिबात कोणी सोडायची नाही. म्हणजे काय होईल? 1 + i ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 - i ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हा. आता कोणता फॉर्म्युला वापरायचा न्यूमरेटरला? a + b ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला? a + b ब्रॅकेट स्क्वेअर. a² + 2ab + b स्क्वेअर. मग वापरा तो फॉर्म्युला. a² + 2ab + b स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरला कोणता फॉर्म्युला वापरणार? a - b ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? a² - 2ab + b स्क्वेअर. सिन्स रिझनिंग मध्ये दोन्ही फॉर्म्युला लिहायचे. सिन्स पहिला वापरला a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b स्क्वेअर आणि दुसरा वापरला a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² - 2ab + b स्क्वेअर. आता काही महामूर्ख इतर कॅन्सल सुरू कर. याला हा कॅन्सल, याला हा कॅन्सल, याला हा कॅन्सल, याला मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन आहे. कॅन्सलेशन होणार नाही. कॉमन काढल्याशिवाय कॅन्सलेशन होत नाही. तो डोक्यात ठेवा. ओके, आता थोडं सिम्प्लिफाय करून घ्या फक्त. देअरफॉर z 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 × 1 2 × i 2i प्लस i स्क्वेअर अपॉन 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2i प्लस i स्क्वेअर. अडचण बोला बरं. अरे अडचण. ओके, आता प्रश्न राहिला आय स्क्वेअरचा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय? मध्ये टाकू.
Z is equals to 1 plus 2i plus minus 1 upon 1 minus 2i plus minus 1. Since there are reasoning that since I square is equals to minus. Okay, एक स्टेप वाढवूया इथे आपण 1 plus 2i minus 1 ओके प्लस मायनस मायनस झाला आता प्लस 1 मायनस 1 कॅन्सल प्लस 1 मायनस 1 कॅन्सल असं नाही झालं या 1 ला हा 1 कॅन्सल या 1 ला हा 1 कॅन्सल असं झालं प्लस 1 मायनस 1 कॅन्सल प्लस 1 मायनस 1 कॅन्सल म्हणजे Z इज इक्वल टू काय उरलं राहिलं बाळांनो प्लस 2i अपॉन मायनस 2i बरोबर आहे का हा 2 ला 2 आय ला आय कॅन्सल मग उरलं काय डिव्हिजन मध्ये लक्षात ठेवा ऍडिशन सबट्रॅक्शनला जर कॅन्सलेशन झालं तर काय उरतो 0 आणि जर डिव्हिजन मध्ये कॅन्सलेशन झालं तर काय उरतो 1 हे डोक्यात ठेवायचंय जर ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये कॅन्सलेशन झालं तर 0 उरतो आणि जर डिव्हिजनला कॅन्सलेशन झालं तर 1 उरतो म्हणजे ते काय उरलं हा मायनस 1 therefore Z is equals to -1 बरोबर आहे Z is equals to काय आला -1 आता बाळांनो सर्वात महत्वाचा मुद्दा इज दिस कॉम्प्लेक्स नंबर मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही आतापर्यंत पाहिलेले न पाहिलेले सगळे नंबर कोणते जगातला सगळ्यात मोठा नंबर सेट येतो कॉम्प्लेक्स नंबर सेट बरोबर आहे मग हा तर रिअल नंबर आहे अँड एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स ओके देअरफॉर Z कॅन बी रिटन ॲज -1 प्लस 0 आय चालेल का आय नाही आहे तिथे तो 0 ने ऍडजस्ट केला काय फरक पडतो का 0 इंटू आय किती 0 आणि 0 कशातरी ऍड केला काय फरक पडणार आहे का ओके हा भेटला बाळांनो तुम्हाला Z तुम्ही दोन्हीपैकी कोणता लिहू शकता त्याला कंपॅरिझन करायची म्हणून फक्त सिंपल असा लिहिलेला आहे ओके कम्पेअर विथ Z इज इक्वल टू A प्लस IB वी गेट मला सांगा A ची व्हॅल्यू किती येईल -1 आणि B ची व्हॅल्यू किती येईल मग अडचण बोला एक्झाम्पल मध्ये हे डोक्यात ठेवा डिव्हिजन करायची म्हणजे फक्त इथं मल्टिप्लिकेशन इथे ऍक्च्युली स्क्वेअर आला होता ना ती स्क्वेअर हीच आयडिया होती A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दोन फॉर्म्युले प्रॉपरली अप्लाय केले का आन्सर येतंय अडचण ऑनलाईन करणारे काय अडचण आहे स्क्रीन वगैरे जर ब्लर झाली तर लगेच सांगायची ओके ऑनलाईन करणारे काय अडचण वाटते ओके ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल अडचण आहे ओके नेक्स्ट एक्झाम्पल घ्या एक्झाम्पल नंबर 6 example number 6 3 plus 2i upon 2 minus 5i
प्लस 3 minus 2i upon 2 plus 5i. ओके, करा बरं सॉल्व. ब्रॅकेट टाकले तरी चालतं, नाही टाकले तरी चालतं. ओके, काय करा वाटतं? चुकले चुकू द्या, बिंदास सॉल्व करा. याचं कन्व्हर्जन तुम्हाला a प्लस आय बी म्हणजे हे सगळं सिम्प्लिफाय करून द्यायचं तुम्हाला. हे सगळं सिम्प्लिफाय करायचंय बाळांनो. सोल्युशन लेट, त्याला झेड म्हणता. काय 3 प्लस अपॉन 2 मायनस प्लस 3 मायनस 2i अपॉन 2 प्लस 5i. आता हे कॉम्प्लेक्स नंबर काय आपल्याला काही घेणं नाहीये. मला सांगा, दोन रॅशनल नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली तर आपण ती कशी करतो रे? ऑनलाईन बॅचचे परिणाम कसे? जर दोन रॅशनल नंबर म्हणजे सपोज ए अपॉन बी ए आणि दुसरा आहे सी अपॉन डी, यांची ऍडिशन तुम्ही कशी करता? क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्या कन्सेप्टला तुम्ही काय म्हणणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे या डिनॉमिनेटरने त्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, या डिनॉमिनेटरने या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आणि दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग इथे पण तेच करा ना. ह्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करा, ह्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करा आणि परत दोन्ही डिनॉमिनेटरचं काय घ्यायचं? मल्टिप्लिकेशन. पण आता बघा, या दोन दोन टर्म्स आहे ना, आणि याला ब्रॅकेट टाकावं लागतील. म्हणजे हे मला असं लिहिता येईल का? देअरफॉर 3 प्लस 2i, याला मल्टिप्लाय मध्ये कोण आला? 2 प्लस 5i. मध्ये साइन आहे प्लस, इथे ऑर्डर होता 3 मायनस 2i, याला मल्टिप्लाय मध्ये कोण आला? 2 मायनस 5i अपॉन डिनॉमिनेटरला 2 मायनस 5i इंटू 2 प्लस. हे कॉम्प्लेक्स नंबर आहे. आय म्हणजे काय आहे खड्ड्यात जाऊ दे, तशी आपल्याला काही घेणं नाही. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं केलं तरी कोणत्या तरी एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. बरोबर आहे. मग कोणत्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करता? सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय करता. सेकंडने फर्स्टला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं? सेकंड मधल्या प्रत्येक टर्मने फर्स्ट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. फॉर 2 घ्या, 2 ने या दोघांना मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होईल? 2 into 3 प्लस 2 into 2i. अडचण. आता सिमिलरली हा 5i घ्या, याने सुद्धा बाळांना दोघांना मल्टिप्लाय. 5i into 3 15i. 5i into 2i 10i square. अडचण. झाल्या पाहिजे दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. ओके, प्लस. आता प्लस त्यामुळे गोंधळ नाहीये. जरी ते मायनस असतात तर मला ब्रॅकेट द्यावा लागला असतं, कारण मायनसमुळे पुढच्या साईन काय होणार असतात? चेंज. प्लसमुळे तो गोळ नाहीये. परत या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन सेम तीच प्रोसेस फॉलो करा. सेकंड ब्रॅकेटने फर्स्टला मल्टिप्लाय करा, सेकंडच्या प्रत्येक टर्मने फर्स्टच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. 2 into 3 मायनस 2 into 2i 4i. झालं का 2 ने मल्टिप्लाय करून? ओके. आता या मायनस 5 ने मल्टिप्लिकेशन साइनचं करायचं. मायनस 5 ने या दोघांना मल्टिप्लाय. मायनस 5 into 3 मायनस 15i. मायनस 5 into मायनस 2 प्लस 10i into i square अपॉन
बाळा डिनॉमिनेटरला परत प्रॉपर मल्टिप्लिकेशन करा. या 2 ने सगळ्यात पहिल्या दोघांना मल्टिप्लाय करा. 2 into 2 minus 2 into 5r 10r. बरोबर आहे का? नंतर या 5i ने 5i into 2 10i minus plus minus 5 into 5 25 i into r i. अडचण बोला. हा आता न्यूमरेटरला ऍडिशन सबट्रॅक्शन, डिनॉमिनेटरला ऍडिशन सबट्रॅक्शन आहे. परत पहिले हा -10 आहे, हा +10 आहे, काय होणार? न्यूमरेटरला पहा, हा 4 आहे प्लस आहे, हा 4 आहे, झाला कॅन्सल. हा 15 आहे प्लस आहे, हा 15 आहे, झाला कॅन्सल. ओके, मग 6 + 6, अरे 6 + 6 किती? 12. बरोबर आहे. 10i² + 10i². मी i² केला कॉमन. 10 + 10 20 + 20i² अपॉन 4 - 25i². अडचण बोला बरं. अरे बाळांनो, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतोय फक्त आपण. बरोबर आहे. ओके, आता प्रश्न आला त्या i² च्या व्हॅल्यूचा. फक्त i असेल तर आपण i ची व्हॅल्यू पुट नाही करत, पण i² आला तर आपण i² ची व्हॅल्यू पुट करतो. i² ची व्हॅल्यू किती घ्यायची? -1. मग घ्या i² ची व्हॅल्यू -1. मग 12 + 20 into -1 अपॉन 4 - 25 into -. सिन्स बाळांनो रिझनिंग लिहा, i² = -1. बरोबर आहे ना? स्टार्टिंग पासून आपण i² ची व्हॅल्यू काय घेतोय? -1च घेतो. डोक्यात ठेवायचं i² ची व्हॅल्यू किती आहे? -1. ओके, करा सिम्प्लिफाय बाळांनो. काय होईल? देअरफॉर z = इथे वरती होईल 12 - 20 अपॉन डिनॉमिनेटरला होईल 4 + 25. घ्या बरं यांची ऍडिशन. न्यूमरेटरला सबट्रॅक्शन होईल 12 - 20 अपॉन 29. डिव्हिजन होते का रे? कोणताच कॉमन डिवायझर नाही, डिव्हिजन होत नाही. मग हे तुम्ही आतले लिहिलं तर चालेल किंवा देअरफॉर z = -8/29 तर आहेच. मला सांगा इथे i ची टर्म आली का? नाही. जी टर्म आली नाही म्हणजे तिथं काय आहे? 0, म्हणजे +0 आहे. बरोबर का? हा झाला बाळांनो तुमचा z. कम्पेअर विथ कोणाबरोबर कंपॅरिझन करता? z = a + ib. वी गेट. मला सांगा a ची व्हॅल्यू किती रे बाळांनो? -8/29. आणि b ची व्हॅल्यू किती? i चा कोइफिशियंट 0. ओके बाळांनो, अडचण? अरे एक्झाम्पल मध्ये अडचण. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? समजलंय का? ओके, नेक्स्ट. झालंय प्रत्येकाचं एक्झाम्पल? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 7.
एक्झाम्पल नंबर 7. 1 plus I bracket raised to -3. 1 plus I ब्रॅकेट रेस टू -3. हे काल मायनसच्या पॉवरचं एक्झाम्पल झालं का काहीतरी आपलं? ओके, मग करा बरं ट्राय, काय होईल. ऍटलिस्ट पहिली स्टेप तर प्रत्येकाला झाली पाहिजे. काय लिहिणार? पहिली स्टेप काय लिहिली? पहिली स्टेप, लेट Z इज इक्वल टू काय? 1 plus I ब्रॅकेट रेस टू -3. ओके, मला सांगा बाबा तुमची अडचण काय आहे? मायनस, पॉवर मायनस आलाय, बरोबर आहे ना? मग मला पॉवरला मायनस साईन नकोय. 1 रेसिप्रोकल घेतला की साईन काय होतं? पॉवरचं चेंज होतं. म्हणजे हे मी आपल्याला चालू का बाबा? इक्वल टू 1 plus I ब्रॅकेट क्यूब. सिक्स कोणता लॉ वापरला? आठवीला होता स्टँडर्ड. A raised to -m is equal to 1 upon A raised to m होता का स्टँडर्डला? हा आठवी पास झाले कोणची? बाकी आठवी अजून. 8ला लॉ ऑफ इंडायसिस होता हा, की जर तुम्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज केला तर त्या नंबरचे पॉवर काय होतात? साईन चेंज करतात. मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. ओके, आता बाळांनो डिनॉमिनेटरला काय करता येईल? 1 अपॉन, जर मी या 1 ला A म्हटलं आणि I ला जर B म्हटलं तर कोणता फॉर्म्युला तयार झाला रे? A plus B ब्रॅकेट क्यूब. काय फॉर्म्युला A plus B ब्रॅकेट? ज्याला तुम्ही उभं राहून सांगायचं डेअरिंग. A plus B ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला पूर्ण सांगू शकताय? गॅरंटेड, कन्फर्म. 4 5 6 अक्षराला काय आलं? बाकीचे 10वी पास झाले ना? काशी 11 लिहून बसलेत. A plus B ब्रॅकेट क्यूब तुम्हाला नंतर मीच फॉर्म्युला शिकवणार आहे. A plus B ब्रॅकेट रेस टू n चा. यांची व्हॅल्यू कोणतीही घ्या, 10 घ्या, 14 घ्या, 15 घ्या, फॉर्म्युला जमला पाहिजे. इथे A plus B ब्रॅकेट क्यूब जमाना. रेस टू 4, रेस टू 5, रेस टू 6, रेस टू 7, रेस टू 8 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ओके, काय फॉर्म्युला आहे? A plus B ब्रॅकेट क्यूब. आता नीट लक्षात घ्या, फॉर्म्युला आठवला नाही? ठीक आहे, मग आता तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला नव्हता, तुम्ही समास विकत घेतली का शेवटी परत समास काढून दुकानदाराला परत करणार आहे? ते 2 रुपये परत मार करणार आहे का? मग तो फॉर्म्युला लगेच वर समास, जो तुम्हाला आडलेला फॉर्म्युला जे नंतर आठवलं नाही, एक्झाम्पलला प्रॉब्लेम झाला, ते फॉर्म्युले तुमचे समासात असतील. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नंतर नोटबुक उचकणार ना, उचकले का पण तुमचे जे आडलेले फॉर्म्युले किंवा जे तुम्हाला येत नसलेले फॉर्म्युले तुम्हाला कुठे सापडतात? समासामध्ये. म्हणजे फॉर्म्युले पाठ होऊन जातात. A plus B ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे A क्यूब प्लस 3A स्क्वेअर B प्लस 3AB स्क्वेअर प्लस B क्यूब. आता काय म्हणते राव सर, पाहिला होता हा फॉर्म्युला? होता ना पाहिला हा फॉर्म्युला? ओके, मग आता इथे यूज करायचा आहे. A म्हणजे किती? 1. मग वापरा फॉर्म्युला. 1 क्यूब प्लस 3 into 1 स्क्वेअर into I plus 3 into 1 into I square plus I cube. अडचण बोला. फॉर्म्युला लिहिलाय ते अप्लाय सुद्धा करून दाखवलाय, बरोबर आहे? ओके, मग आता बघा सर्वात पहिले therefore
झेड 1 अपॉन, मला सांगा 1 चा क्यूब किती, प्लस 3 इंटू 1 स्क्वेअर 1 इंटू 3 आय, प्लस 3 इंटू 1 3 इंटू आय स्क्वेअर, प्लस हा जो आय क्यूब आहे, हा आय क्यूब आहे. मी काय म्हणतो तुम्हाला, मी तुम्हाला आयचे पॉवर शिकवलेले बरोबर आहे, पण तुम्हाला एक रूल सांगितला की आय स्क्वेअरच्या पुढे पॉवर गेले कन्वर्जन कशामध्ये करायचं, इव्हन नंबर मध्ये. तिथं आयचा पॉवर ऑड आहे का इव्हन आहे, ऑड. मग मी तर असं केलं चालेल का बरं, आय स्क्वेअर इंटू आय, 3 आय होते ना, 2 एकत्र ठेवले, एक बाजूला घेतला, चालेल. ओके, अडचण बोला बरं याच्यामध्ये. तो जो आय क्यूब आहे तो आय स्क्वेअर इंटू आय केला, बरोबर ना. ओके, आता बाबांनो आय स्क्वेअरची व्हॅल्यू, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय घेतो आपण, -1. झेड इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 3i प्लस 3 इंटू -1 प्लस -1 इंटू आय. ओके, सिंस आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 पुट केला तुम्ही, करा सिम्प्लिफिकेशन. 1 अपॉन 1 प्लस 3i -3 मायनस आय. ओके, करा बरं डिनॉमिनेटरचं सिम्प्लिफिकेशन. हे काय सांगतात, सेम टू सेम तुम्ही यापूर्वी पॉलिनॉमियलचा पाहिला होता ना उद्योग, सेम पॉलिनॉमियल सारखा आहे, फक्त एकच गोळ आहे का आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 घ्यायची, बाकी काही वेगळं नाहीये. ओके, मग किती इंटरव्हल हा, देअरफॉर झेड इज इक्वल टू 1 अपॉन, सगळ्यात पहिले 1 -3. ज्यांच्यामध्ये आय नाहीये त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी, आणि ज्यांच्यामध्ये आय आहे त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी. मग 1 - 3 -2, 3i मायनस आय प्लस 2i. आता मला मी त्या डिनॉमिनेटर मध्ये 2 कॉमन काढू शकतो, बरोबर आहे, पण अजिबात गरज नाही. कॉमन काढून नंतर तो त्रास देण्यापेक्षा सरळ तुम्हाला काय करायचं, हा 1 आपण आला ना, हा a प्लस IB मध्ये आला पाहिजे, म्हणजे 1 ला ह्या नंबरने डिवाइड करायचं, म्हणजे या नंबरने डिवाइड करायचं म्हणजे याच्या कॉन्जुगेटने. मग याचा कॉन्जुगेट काय, -2 मायनस 2i, या कॉन्जुगेट करा मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कशाने, -2 मायनस 2i, वी गेट, करा मल्टिप्लाय. ओके, देअरफॉर झेड इज इक्वल टू, इथे आहे 1, त्याला मल्टिप्लाय करायचं -2 मायनस आय ने, अपॉन डिनॉमिनेटरला -2 प्लस 2i -2 मायनस 2i.
करा मल्टिप्लाय. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा, न्यूमरेटर काय करायची गरज आहे का रे? 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार नाही. म्हणजे देअरफोर झेड न्यूमरेटरला 1 ने मल्टिप्लाय केलं -2 -i 1 चा काही फरक पडत नाही. अपॉन डिनॉमिनेटरला बाळांनो 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन प्रॉपरली करा. -2 ने सर्वात पहिले त्या दोघांना मल्टिप्लाय करा. -2 × -2 मायनस प्लस 2 × 2 4. नंतर -2 × 2i -4i. साइनची काळजी घ्या. मायनस प्लस होईल मल्टिप्लिकेशन. नंतर हा -2i -2i × -2 मायनस प्लस 2 × 2 4 × i -2i + 2i -4i. सिंपल ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे बाळांनो. ओके, देअरफोर z = -2 -2i. इथे -4i + 4i कॅन्सल. i² ची व्हॅल्यू म्हणजे अपॉन 4 -4 × -1. सिन्स व्हॅल्यू ऑफ i² इज -1. अडचण शेवटी हा मायनस प्लस होईल. -2 -2i अपॉन 4 + 4 म्हणजे ही ऍडिशन घेतली तर रे एक स्टेप घेतली तो -2 -2i अपॉन 8. आणि आता हा जो 8 आहे डिनॉमिनेटरला आणला, हा पहिल्या टर्मला पण डिवाइड आणि दुसऱ्या टर्मला पण डिवाइड आहे. मग सेपरेट जर डिवाइड केलं तर z = काय भेटेल? -2 अपॉन 8 -2 अपॉन 8i. 2 1 2 2 4 8 2 1 2 2 4 8 and therefore z = किती आला? -1 अपॉन 4 -1 अपॉन 4i. झालं काय? असं एक इक्वेशन बोललो आपण. एका पार्ट मध्ये आय नाहीये, दुसऱ्या पार्ट मध्ये आय आहे. बरोबर आहे. मग कम्पेअर विथ z = a + ib. वी गेट काय होईल? सगळ्यात पहिले a ची व्हॅल्यू किती? -1 अपॉन 4. त्याच्यामध्ये आय नाहीये तो a. आणि b म्हणजे कोण? ज्याने आयला मल्टिप्लाय केले तो -1 अपॉन 4. ओके, अडचण बोला बरं. अरे बाळांनो, अडचण एक्झाम्पल समजलंय? ऑनलाईन करणारे काय अडचण आहे? ओके, ठीक आहे. सर्वांना इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? उद्या थोडेसे एक्झाम्पल चेंज होणार आहे उद्यापासून. म्हणजे काही एक्झाम्पल्स मध्ये आय नसेल, आय ऍडजस्ट करावं लागणार आहे. आय कधी घेतो आपण? जर रूट मध्ये मायनस साइन आलं तर. ते एक 2 एक्झाम्पल्स आहे आणि त्यानंतर आयच्या पॉवरचे एक्झाम्पल्स. ओके, ठीक आहे. उद्या टायमिंग सेम 8 ते 9 फिजिक्स आणि 9 ते 10